मामाचं वचन आहे, ऐका, मामाचं वचन आहे 19व्या अध्यायामध्ये मामाचं वचन आहे, जो माझ्या नावाने भंडारा घालतो त्याच्या घरात हा बाळू धनगर कधीच धान्य कमी पडू देत नाही, कधीच धान्य कमी पडू देत नाही. ज्यांनी आजपर्यंत मामाच्या नावावर भंडारा घातला त्यांच्या घरातून कधीच लक्ष्मी जाणार नाही, हे लक्षात ठेवा. मामाचं वचन. मामाने दुसरा वाक्य सांगितलंय, अरे जरी नाही एक जणाला घातला आला तर 5 जण एकत्र या आणि माझ्या नावाने 5 व्यक्तीला भोजन द्या. हा बाळू मामा सदैव तुमच्या पायाच्या टाचाखाली 1000 रुपये घेऊन उभा राहील, 1000 रुपये घेऊन उभा राहील. नाही का? ज्यांनी आजपर्यंत पंक्ती दिल्या त्यांना मी साष्टांग दंडवत घालतो, तुम्हाला विनंती करतो, तुमच्या घरातून कधीच लक्ष्मी जाणार नाही. आज मला वाटतं पांढऱ्यांची पंगत आहे ना बाबा, घाला अन्न वस्त्र, मला बाळू मामा कधीच काही पुन्हा देणार नाही. दुसरं वचन आहे, अरे जो संकटला असेल आणि जो माझ्या पुढे येऊन नतमस्तक होतो आणि माझ्या नावाने भंडारा लावतो त्याचं संकट हा बाळू धनगर कायम स्वरूपीच्या जीवनातून नाहीच करतो, कायम स्वरूपीच्या जीवनातून नाहीच करतो. हे मामाचं वचन आहे, माझं नाही. तिसरं वचन आहे मामाचं, तिसरं वचन ऐका, जो माझ्या भंडाऱ्याने नाहून निघतो त्याला रोगराई हा बाळू मामा कधीच होऊन देत नाही. म्हणून भंडारा लावताना ताट नाही लावायचा, वाकून नाही लावायचा, पुजाराला म्हणायचं कपड्याला लावून अंगावर बी सांड, अंगावर सांडला का नाही रोगराई नाहीशी होती. आणि जर भंडाऱ्याने नाही दिली तर आमुष्याची कण्याने आंबील खा मामाच्या तळावर, अरे 100% रोगराई नाहीशी होती. मामाचं 1932 सालचं वचन आहे, अरे जो माझ्या तळावून कण्याने आंबील आमुष्या दिवशी खाईल त्याला हा बाळू मामा कायमस्वरूपीचा रोग मुक्त करेल, कायमस्वरूपीचा रोग मुक्त करेल. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती, प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा.